महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण मुंब्राला हिरवा करू या वक्तव्यामुळे व्हायरल झालेल्या एमआयएमच्या युवा नगरसेविका सहर शेख आता अडचणीत आल्यात। तपासामध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलंय। ही आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। सहर शेख यांच्यावर जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती। प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी आणि सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर हे धक्कादायक खुलासे आता समोर आलेत। चौकशीमध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निष्कर्ष आता नोंदवला गेलाय। ठाणे तहसीलदारांच्या अहवालानुसार प्रमाणपत्र अवैध असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणात आता निवडणूक विभाग आणि जात पडताळणी यंत्रणांची दिशाभूल करण्याचा आरोप देखील करण्यात आलाय। निवडणूक प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली आणि तपासणीमध्ये हे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय। या अहवालानंतर सहर शेख यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आलंय। पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। यामध्ये पद रद्द होणं आणि त्यासोबतच कायदेशीर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान या प्रकरणावर आता संबंधित नगरसेविका किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाहीये। प्रकरणाचा पुढील तपास प्रशासनाच्या पातळीवर सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। हे प्रकरण आता कायदेशीर आणि राजकीय दोन्ही स्तरांवर गंभीर बनलंय। दरम्यान पुढील अधिकृत कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। अचानक अशा प्रकारचा हा प्रकार समोर आल्यामुळे आता सर्वांनाच धक्का बसलाय। त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलंय। त्यामुळे या विषयावर आता सगळीकडेच चर्चा होते।